पण जे झालं ते दुर्दैवी आहे आणि सरकारला संघटना संपवायचे आहेत, सरकारला चळवळी संपवायचे आहेत, सरकारला चळवळीमध्ये लढणारे आमच्यासारखे नवोदित नेते संपवायचे आहेत. हा सरकारचा अजेंडा आहे आणि त्याचाच एक भाग हाच होतो. लातूर हे शिक्षणाचा आदर्शाचा पॅटर्न म्हणून ओळखलं जातं. लातूर हे राजकारणाचं मुख्य केंद्र राहिलेलं आहे. महाराष्ट्राची सत्ता, महाराष्ट्राच्या चाव्या लातूरकडे अनेक वर्ष राहिलेल्या आहेत. लातूरकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा वेगळा आहे. ते सुसंस्कृत जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे बघितलं जातं. पण या घटनेनं मात्र म्हणजे एक समाजमन हळहळलेलं आहे आणि मारहाण करणारे कुठले लातूरचेच लोक, लातूरच्याच माणसाला मारतायत. ही एक नवीन ट्रेंड तुम्ही राजकारणात तयार करताय का? मला असं वाटतं की सत्तेतल्या अनेक नेत्यांना लगाम घालण्याची वेळ आलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचं हे अपयश आहे. आता एक झालं की दुसरा झालं की तिसरा झालं की चौथा. मग तुम्ही करताय काय? फक्त मीडियात येऊन बाईट देऊन हे चालणार नाही. तर जो हुजुरी करेल, जो वाचाळवीरपणा करेल किंवा जो अशा पद्धतीचे कृत्य करेल किंवा जनतेला आवडणार नाही असं वागेल, सरकारची इमेज खराब होईल, अशाला पटकन बाजूला केलं पाहिजे. त्याची आमदारकी रद्द करा, त्याचं मंत्रीपद बाजूला करा. आज महाराष्ट्रातले मंत्री ज्या पद्धतीने बोलतायत तर हे अतिशय दुर्दैव आहे आणि मुख्यमंत्र्यांचा धाक कमी झाल्याचा हा परिणाम आहे.